सोनावे इंडियन्स आणि दुसऱ्या बाजूला असेल टीम क्रिएटिव्ह 11 माकणे. सन्माननीय श्रीधरजी म्हात्रे विठ्ठलवाडी यांच्या शुभसन आणि विकेचा कौल केला जाईल. चला या क्रिएटिव्ह 11 माकणे आणि सोनावे इंडियन्स दोन्ही कॅप्टन्स आणि निनाद आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा, कारण हा सामना जिंकून रिलॅक्स होण्याचा मौका मिळणार आहे. त्याचमुळे अगोदर आपण टॉस करूया आणि त्यानंतर निनाद आपण या आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. 13 धावा फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना 3 विकेट्स, तर निनाद आहेत मॅन ऑफ द मॅच. चला या टॉससाठी अगोदर क्रिएटिव्ह 11 माकणे आणि आपण नाणेफेक करणार आहोत टीम सोनावे इंडियन्स. दोन्ही कॅप्टन्स चॅलेंजिंग रोल आता अदा करतील. एकाने तर एक हाती सामना जिंकण्याचा प्रयत्न केला, एकाने शेवटच्या मोमेंटचा सामना घेऊन गेला, पण आता ते शिकण्याचा भाग आहे. या टॉससाठी आपण 6 षटकं असतील. हां अगोदर आपण टॉस करूया. आपण थांबा निनाद, लगेच कॅप्टन या. आपण टॉस करून 5 मिनिटाचा ब्रेक देऊ, डोंट वरी. पण टॉस अगोदर होऊ द्या, पाहुणे आलेत ना. आपण अगोदर टॉस करूया, तुम्हाला 5 मिनिटाचा ब्रेक मिळेल आणि त्यानंतर आपण मॅच ऑन करणार आहोत. निर्णय जो येईल तो आपण तुमच्याकडून जाणून घेऊया. तुम्हाला रेस्ट करण्याची संधी 5 मिनिटांची देऊया आणि त्यानंतर आपण मॅच ऑन करणार आहोत. तर हा टॉस महत्त्वाचा आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. हे मैदान जिंकण्यासाठी हे मैदान सोडावं लागेल का? हा सामना जिंकून तुम्ही रिलॅक्स होणार आहात आणि तुम्हाला मग रविवारी खेळण्याची संधी मिळणार आहे सुपर 8मध्ये. आणि त्याचमुळे पाहूया आता हा सामना जिंकून रिलॅक्स कुठला संघ राहतोय. चला या सोनावे इंडियन्स, जास्त वेळ नाही, आपण पाहुण्यांना थांबवलेलं आहे आणि त्याचमुळे आपण या देखील गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. आपण निनादला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. मनीष गावड साहेब, आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत